टाइप्स ऑफ हँड स्टिचेस अँड देअर युजेस. बेसिक स्टिच ज्या आहेत म्हणजे कपडा शिवत असताना किंवा कपडा शिवून झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने आपण त्यावर जे काही टाके घालतो त्याला बेसिक स्टिच असे म्हणतो. बेसिक स्टिच नॉर्मली दोन प्रकारच्या आहेत, एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरा आहे डेकोरेटिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह स्टिच ह्या दोन प्रकारच्या आहेत, टेम्पररी आणि परमनंट. आता पहिल्यांदा टेम्पररी स्टिचशी आपण बघूया. टेम्पररी स्टिच म्हणजे कपड्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे जे हाताच्या साहाय्याने टाके घातले जातात त्याला टेम्पररी स्टिच म्हणतात. त्याच्यामध्ये बास्टिंग किंवा टॅकिंग हा पहिला टाका आहे. हा टाका कपड्याचे दोन भाग एकमेकांना जोडायचे असताच आपण हाताच्या साहाय्याने जे लांब लांब टाके टाकतो त्याला रनिंग स्टिच प्रमाणेच टाके टाकले जातात, त्याला टॅकिंग स्टिच असे म्हटले जाते. हे टाके टाकत असताना धाग्याच्या शेवटच्या टोकाला गाठ घातली जाते. त्यानंतर आहे इव्हन बास्टिंग. इव्हन बास्टिंग हाही टेम्पररी स्टिच आहे. हा टाका छोट्या अंतराची शिलाई मारण्यासाठी केला जातो. अनइव्हन बास्टिंग. अनइव्हन बास्टिंग हा जो टाका आहे लांब अंतराची शिलाई घालण्यासाठी केला जातो. तो असमांतर असला तरी चालतो कारण शिवल्यानंतर आपण तो टाका काढून टाकतो. त्यानंतर आहे डायगोनल बास्टिंग. कपड्याचा जो फोल्ड आहे तो धरून ठेवण्यासाठी व्यवस्थित स्थिर राहण्यासाठी या डायगोनल बास्टिंगचा वापर केला जातो. त्यानंतर आहे पॅडिंग स्टिच. पॅडिंग स्टिच ही कोटाच्या आतल्या बाजूनी घातली जाते. लाइनिंग आणि इंटरलाइनिंग एकमेकांना धरून ठेवण्यासाठी या पॅडिंग स्टिचचा वापर केला जातो. त्यानंतर आहे टेलर ट्रॅक. त्याला आपण थ्रेड मार्क असेही म्हणतो. ज्या ठिकाणी बास्टिंग अनइव्हन बास्टिंग स्टिचेस घातले जातात आणि नंतर त्या कपड्याच्या आतल्या बाजूनी कापल्या जातात आणि त्यानंतर त्या दोन्ही भागांवर थ्रेडचे मार्क्स आपल्याला दिसून येतात. म्हणजे मार्किंग करण्यासाठी या थ्रेड मार्क्सचा वापर केला जातो. त्यानंतर आहे परमनंट स्टिच. परमनंट स्टिच म्हणजे कपडा शिवून झाल्यानंतर आपण त्याच्यावर जे टाके टाकतो ते कायमस्वरूपी त्या कपड्यावर किंवा पोशाखावर राहतात, त्याला म्हणतात परमनंट स्टिच. परमनंट स्टिच घालण्यासाठी धाग्याची लांबी ही साधारण 70 सेंटीमीटर पर्यंत लांब घेतली जाते आणि हा टाका टाकत असताना केव्हाही धाग्याच्या बॅक साइडला गाठ घालायची नसते कारण हा टाका म्हणजे हे टाके घालत असताना पहिल्यांदा सुरुवातीला 2-3 बॅक स्टिच घातल्या जातात आणि नंतर पुढे ते टाके कंटिन्यू केले जातात. त्यात पहिला आहे रनिंग स्टिच. रनिंग स्टिच याला आपण धाव दोरा म्हणतो. टक्स, गॅदर्स, वेल्टिंग, मेंडिंग करण्यासाठी या टाक्याचा आपण वापर करतो. त्यानंतर आहे बॅक स्टिच. बॅक स्टिच हा मशीनच्या शिलाईप्रमाणेच असतो आणि तो कायमस्वरूपी कपड्यांवर राहणारा टाका आहे. मशीनचा शोध लावण्यापूर्वी याच स्टिचच्या साहाय्याने कपडे शिवले जात असत. त्यानंतर आहे पिक स्टिच. कपड्याचे दोन भाग एकमेकांना जोडण्यासाठी जे सुसुईत कापड असतं ते एकमेकांना धरून ठेवण्यासाठी या टाक्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे ओव्हरकास्टिंग. ओव्हरकास्टिंग कपड्याची जी किनार आहे ती दुमडून त्यावर त्या किनारीचे धागे निघू नये म्हणून त्यावर 45 अंशाच्या कोनातून टाके टाकले जातात, त्याला ओव्हरकास्टिंग असे म्हणतात. त्यानंतर हेमिंग. हेमिंग हा सर्वात महत्वाचा टाका आहे कारण ब्लाऊज, ड्रेस यांच्या नेकलाईनवर, वेस्टलाईनवर या टाक्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा टाका उलट्या बाजूनी 45 अंशाच्या कोनातून टाकला जातो परंतु कपड्याच्या सरळ बाजूवर तो एका डॉट प्रमाणे दिसतो. कपड्याची फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी या टाकाचा वापर केला जातो. हा टाका फिनिशिंग करण्यासाठी किंवा वापरला जातो. याला ब्लाइंड स्टिच असे देखील म्हटले जाते. त्यानंतर आहे व्हिप स्टिच. व्हिप स्टिच हा टाका ओव्हरकास्टिंग स्टिच प्रमाणेच असतो.